तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की स्ट्रेट कॉपर वायर इज बेंड टू फॉर्म इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ एरिया 121 इंटू रूट 3 सेंटीमीटर स्क्वेअर. आय थिंक इट शुड बी स्क्वेअर. फाइंड एरिया इफ द वायर इज बेंट इन द फॉर्म ऑफ सर्कल. बरोबर. त्यांनी काय दिलं की एक इक्विलॅटरल ट्रायंगल बनवला आहे की स्ट्रेट कॉपर वायरपासून. तर कॉपर वायरपासून इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतं ते बेसिकली त्यांनी काय दिलं की एरिया ट्रायंगलचा. बरोबर. तर ते कॉपर वायर आपल्याला माहिती इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया कसं कम्प्युट करतो. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय √3/4 इंटू साईड स्क्वेअर. करेक्ट. तर एरियाची व्हॅल्यू आपल्या तरी 120 इंटू √3. मी ते पुट करतो 121 इंटू √3 इक्वल टू √3/4 इंटू साईड स्क्वेअर. बरोबर. तर मी हे सिम्प्लिफाय करतो. √3 कॅन्सल झालं आणि 121 11 स्क्वेअर 2 स्क्वेअर. एसची व्हॅल्यू करणार माझी 11 म्हणजे 22 सेंटीमीटर्स. करेक्ट. तर साईड झाली माझी 22 सेंटीमीटर्स. तर कॉपर वायर मी अशी बेंड केली आहे. अशी बेंड करून मी जर त्याचं ट्रायंगल क्रिएट केलं तर कॉपर वायरची लेंथ आपण कशी कम्प्युट करू शकतो. जर मी ही माझी कॉपर वायर पूर्ण अशी मी ट्रायंगल करून बेंड केली तर त्याची लेंथ काय येणार या ट्रायंगलची पेरिमीटर. बरोबर. तर आता मला साईडची व्हॅल्यूमध्ये 22 सेंटीमीटर याच्यावर मी पेरिमीटर काढतो. पेरिमीटर काय येणार माझी 3 इंटू 22 म्हणजे 66 सेंटीमीटर्स. कारण माझं इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बरोबर. तर आपल्याला माहिती कॉपर वायरची लेंथ कळाली आपल्याला. आता ती आपण जर सर्कलमध्ये फॉर्म केली सेम कॉपर वायर चला आपण सर्कलमध्ये बेंड केली. तर सर्कलमध्ये बेंड केल्यावर सर्कल कसा बनू शकतो त्याचा. तर ही जी पेरिमीटर टोटल लेंथ ऑफ द कॉपर वायर शुड बी इक्वल टू पेरिमीटर ऑफ द सर्कल. बरोबर. तर पेरिमीटर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा जर मी सर्कल ड्रॉ केला विथ रेडियस r तर मी त्याची व्हॅल्यू काय असणार इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल म्हणजे 66. जर ते पायची व्हॅल्यू 22/7 पुट केली आणि आरची व्हॅल्यू पुट केली 66. बरोबर. तर आरची व्हॅल्यू माझी येणार 10.5 सेंटीमीटर्स. बरोबर. आपल्या सर्कलचं बनवलं आहे तर सर्कलची रेडियस माहिती आहे. त्यांनी काय विचारलं एरिया ऑफ दिस सर्कल. एरिया आपण कसं कम्प्युट करू शकतो पाय इंटू r स्क्वेअर. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे पाय r स्क्वेअर. पायची व्हॅल्यू मी 22/7 पुट करतो 10.5 इंटू 10.5. बरोबर. जसं मी सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू येते 346.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा आहे माझा फायनल एरिया जर मी ती वायर बेंड करून सर्कल बनवलं तर. आणि हा आहे ऑप्शन सी.